चला मॅच क्रमांक 4 असेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आदित्य आणि चंद्रकांत ही जोडी आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतं सुरुवात. आज 12 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. मॅच क्रमांक 4. अजित 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 का आदित काय आहे मला काय केलं मी ऐकली तुझं मस्त जाऊ. चला आता मॅचला सुरुवात करायची आहे. अंकित गुलाने मार्क वर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला मॅचला सुरुवात करायची आहे. संजयजी पाटील क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहत आहेत. सिद्धिविनायक कांद्रेपुरे टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतोय सुरुवात. पहिला बॉल अगदी बॅकफूट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली अंकितच्या माध्यमातून. वाघोबा वॉरियर्स राजनपाडा टीम प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय. क्षेत्ररक्षण करताना टीम सिद्धिविनायक कांद्रेपुरे टीम आपण पाहतायत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मॅच आनंद घेतात त्यांचं हार्दिक स्वागत. आई सरतोडी चषक 20 सभेचं सुंदर आयोजन आपण पाहतायत. सिंगल इथून श्रीगणेशा होतोय. आदित्यच्या बॅटमधून सिंगल परिपूर्ण केली गेले. तौफिलका धाबात 1. 2 बॉलच्या समाप्ती केल्या. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतायत. थोडीशी दमछाक जरूर होते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जरूर आपण पाहतायत. डीप मिड विकेट लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ आपण पाहतायत. तौफलकर धावा आहेत 1. 2 बॉलच्या समाप्ती केर. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातला आपण पाहतायत. पुढील बॉल. हो इथून पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड धावा आहेत 2. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 2. पुढील बॉल अंकित. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. चौकारांकरिता 4 धावा. फलका धावा 6. स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. अगदी फुल टॉस बॉल होता. यावेळेस शफल झालाय. येथे फटका फसला गेलाय. पंकज कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होईल. 6 धावसंख्येवर गॉन. मैदानाच्या आतमध्ये जातोय. 1 डाऊन बॅट्समन. पहिला धक्का जरूर दिला गेला. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. फलकर धावा आहेत आपण पाहत आहेत 6. आधीच्या चेंडूवर एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता चंद्रकांतच्या बॅटमधून. त्यानंतर विकेट्स पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धावा आहेत 6. 1 गडी बाद. शरद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंकितला मिळाला पहिलं यश.
हो हो, चांगला चेंडू, अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. विकेट्स घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढतो, त्याचं प्रात्यक्षिक अगदी अंकितच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड दाबाय 6. 5 बॉलची समाप्तीला स्कोर कार्ड दाबाय 6. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. यावेळेस थोडशा दिशाहीन चेंडू पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलका धावा आहेत 7. बाळूजी उपस्थित होत आहेत. जाते ना. शेवटचा बॉल असेल. स्कोर कार्ड दाबाय 7. अंतिम चेंडू. हो हो, वेगवान चेंडू. षटक क्रमांक 1 ची समाप्त झाली. स्कोर कार्ड धावा आहेत 7. एक गडी बाद. तीस प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल वाघोबा वारियस राजनपाडा या टीमला. दुर्गेश बॅटची जरूर लागले गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय. एक कुर्लाई चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहात. पहिला दिवस या स्पर्धेचा. धावफलका धावा आहेत 9. पुढील बॉल. हो हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. धावफलकावर धावा आहेत 9. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालंय. पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्या. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक होते. एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. आदित्य आपण पाहत आहेत चांगली फलंदाजी करतोय. तीन बॉलची समाप्तीला स्कोर कार्ड धावा आहेत 11. षटक क्रमांक 2 सध्या आपण पाहत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. एकदा मैल तिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल. सिंगल इथून कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 12 या अंकावर जाऊन विसावला गेला. प्रथम बॅटिंग करताना वाघोबा वॉरियर्स रांजणपाडा टीम आपण पाहत आहेत. 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. दुर्गेश गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज मार्कवर 4 बॉलची समाप्ती. पुढील बॉल. यावेळेस शरद फुलटॉस बॉल होता. हो 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 हो, एक सोपस जीवनदान मिळालंय आणि इथून धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. बघा सेल सुटला होता परंतु धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलाय. दुसरा धक्का 13 या धावसंख्येवर गॉन.
नैनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. स्कोर कार्ड दाबा 13, 13 2 गडी बाद. बघोबा वॉरियर्स राजनपडा टीम 3 षटकार. नैनेश जर इथून टोकतोय तर संकल्प यांच्याकडनं ₹500 कॅश प्राइज असेल. एकला 100 ला बस. एकला 100 ला म्हणून द्यायचेच आपल्याला त्याला. पुढील बॉल. हो 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 अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. मूड झाली. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबा आहे तर राजनपडा या टीमच्या 13 2 गडी बाद. प्लस एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतात. अष्टपैलू खेळाडू. धावफलका दाबा 13. इथून धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. 30 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल 4 षटकामध्ये. कारण पहिल्या मॅच मध्ये फक्त 41 धावा आल्या होत्या. 42चं टार्गेट होतं. पुढील बॉल. लोवर फुलचा चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार चौकारांकरिता. पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड दाबा 17 रन्स. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा मैल 21 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 18 अंकावर 18 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. नैनेश लगातारचे 3 षटकार. संकल्प यांच्याकडनं ₹500 कॅश प्राइज. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत्या. दुहेरी स्कोर कार्ड 20 या अंकावर. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. अजून येणारे 9 चेंडू. डॉट बॉल येतोय. धावफलकर धाबा 20 या अंकावर. अजून 2 चेंडू असतील. हो 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 यावेळेस थोडासा फसवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. एक धाव मिळेल. 21 स्कोर कार्ड जमलाय 21 या अंकावर. 21 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. आदित्य. इथून एखादा चौकार पाहायला मिळेल का आदित्यच्या बॅट मधनं की डॉट बॉल येईल. शेवटचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग मध्ये. एकदा मिळेल. अंकित चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि एकेरीने षटक क्रमांक 3 ची झालाय समाप्ती. स्कोर कार्ड दाबा आहेत 22 2 गडी बाद. येणारी 6 चेंडू. या एक छोटीशी दोन. दिलवन विश्रामपूर आणि सरवले बी टीम टॉस साठी यायचं आहे. राहुल आलाय गोलंदाजी मार्क वर. अंतिम षटक असेल. स्कोर कार्ड दाबा 22 रन 22. आदित्य चांगली फलंदाजी करतोय.
अंतिम षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. धावफलका धाब्यात 22. अंतिम 6 चेंडूचा काही शेष आहे. पुढील बॉल. अजून फटका फसला गेलाय. हो हो हो, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल टिपला गेलाय. प्रज्वलच का राहुल राहुल पहिल्या बॉलवर विकेट इथून पाहायला मिळाला. प्रज्वल नवीन फलंदाज. येणारे 5 चेंडू असतील. सरवले बी टीम या षटकानंतर लगेच टॉस साठी आपण यायचं आहे. विनीत 11 विश्रामपूर टीम दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी येतील. येणारे 5 चेंडू आहेत. काय एवढा राहुल पुढील बॉल. पण एकदा बॅट चेज लागलाय. यावेळेस चेंडू निघून जाते अगदी सीमारेषेच्या दिशेने. क्लिअर होणार नाहीये. आउटफील्ड थोडासा स्लो आपण पाहत आहेत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावा परिपूर्ण होत आहेत आणि तिहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25-25. 25 धावा धावफलकावर. येणारे 4 चेंडू. शेवटचे 4 बॉल असतील. धावफलका धावा 25-25 या अंकावर. यावेळेस वाईट बॉल पंच दर्शवतात. नैनेश आपण पाहत आहेत. नैनेशसाठी पारितोषिक लावलंय पण तो अजूनही एकही षटकाराला नाही आहे. 26-26. यावेळेस चांगला प्रयत्न केला गेलाय. स्टाईलिश फटका पाहायला मिळालाय. चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकारांकरिता. आणि 4 धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 30 या अंकावर. 23 धावा धावफलकावर. विश्रामपूर संघ उपस्थित झालाय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. सरवले बी टीम कॅप्टन आपण या टॉस साठी. विनीत पाटील यांचा संघ आपण पाहत आहेत. विश्रामपूर मागच्या सप्ताहामध्ये लीग स्पर्धा झाली होती. विश्रामपूर प्रीमियर लीग. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल पंच दर्शवत आहे. धावफलकर धावा आहे 31-31 या अंकावर. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आपण पाहत आहेत. चला सरवली बी टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. इथून परतावं लागेल नैनेशला धावबादच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. एक मिनिट चार बॉल झाले. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहत आहेत 31. सूरज शेवटचे 2 बॉल. एखादा हवाई सफर पाहायला मिळेल का सूरजच्या बॅट मधून. माफ करा प्रज्वलच्या बॅट मधून. हो हो, वेगवान चेंडू. पुन्हा एकदा धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. चला नेक्स्ट फलंदाज. शेवटचा बॉल असेल. धावफलका धावा 31-31. पहिल्या मॅच मध्ये फक्त 41 झाल्या होत्या. त्यानंतर 30 चा मॅजिकल आकडा मागच्या 3 मॅच मध्ये पाहायला मिळाला. 29-30 आणि 31 आता शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तिसरा फलंदाज धावबादच्या स्वरूपात. 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 31-32 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चला सरवली बी कॅप्टन आपण टॉस साठी या. चला सरवली बी संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला क्षेत्ररक्षण त्वरित सजावून घ्या. 32 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. सरावला बी टीम कॅप्टन आला असेल तर आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच असेल. विनीत 11 विश्रामपूर संघ उपस्थित आहे. बत्तीस धावांचं लक्ष असेल विजयांकरिता. लावेली मनीष मुजाई कोण आता आहे का जावा का कार दुबई रिटर्न गौरव जाईल संजय पंकज चला 32 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. आदित्य कॅप्टन उपस्थित झाले आहेत सरवले बी संघाकडनं. चला टॉस केला जाईल. विनीत 11 कॅप्टन आपण या. बॉलर बाबू संगेल ना काहीतरी सूरज का शरद शरद चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. विनीत 11 आणि सरावले बी टीम. टॉस केला जाईल दोन संघामध्ये. चला कोणाचा टॉस असेल. विश्रामपूर टॉस जिंकलाय. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच होते सुरुवात. चंद्रकांत गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. संजय आणि पंकज ही हार्ड हिटर जोडी आपण पाहतायत. 24 चेंडू 32 लक्ष असेल समोर. 32 काढायचं ना दादा दादा 32 काढायचे आहेत का 31 चंद्रकांत आहे ना बॉलर चंद्रकांत गोलंदाज मार्कवर बेस्ट ऑफ लक. पुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गली रिझन मध्ये एकदा मयल एकेरीने श्री गणेशा केला जातोय. स्कोर काढत धाबा सिंगल. 32 धाबांचा पाठलाग. पंकज हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतायत. पुन्हा एकदा सफल झाला होता तिथे शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. 32 धाबांचा पाठलाग केला जातोय. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण जरूर केली गेली. नवफुलकर धावा आहेत. सिंगल एक धाव. 2 बॉलच्या अगदी समाप्त खेळ. पुढील बॉल यावेळेस सफल झाला. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. पंकजच्या बॅटमधनं षटकारांकरिता 6 धावा. कच्च्या बॅटमधनं एक बेधडक षटकार पाहायला मिळाला. स्कोर करत दाबा 7. पुढील बॉल हो शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. हे चांगलं कमबॅक करावं लागेल. आधीच्या बॉलवर षटकाराला त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. चंद्रकांत 4 बॉल मध्ये 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 32चा पाठलाग. गोलंदाज पुढील बॉल हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बायच्या स्वरूपात एकदा मैल. स्कोर कार्ड धावा आहेत 8. एक धाव मैल. अगदी पंकजच्या नावावर असेल. हाताला स्पर्श करून चेंडू निघून गेला होता. स्कोर कार्ड धावा आहेत 8. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू हो आधीच मन बनवलं होतं रिव्हर्स अटेम्प्ट करेन आणि डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 8. बिनबाद.
फलंदाजी केली होती. 12 धावांचं योगदान राहिलं होतं. मागच्या षटकामध्ये जरी एक षटकार आला त्यानंतर 8 धावाच खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी चंद्रकांतने केली. इथून पंकज हा डिटर फलंदाज आपण पाहत आहे. त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. 8ची सरासरी आहे प्रति षटक आणि 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतात. एकही विकेट गमावला नाहीये सिद्धिविनायक कांदिवली संघाने. गोलंदाज गोली मार्ग पर आदित्य समोर पंकज हा डिटर फलंदाज. पहिला बॉल यावेळेस सफल झाले होते त्यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव मिळेल एकेरीने समाधान व्यक्त करत आहेत दोन्ही फलंदाज. स्कोर कार्ड धावा आहेत 9 या अंकावर. दोन्ही हार्डिटर जोडी आपण पाहत आहेत. मागच्या शेवटच्या बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न संजय पाटीलने केला होता. डॉट बॉल आला होता. फलका धावा आहेत 9. 32चा पाठलाग. वगोबा वॉरियर्स आपण पाहत आहेत. राजनपडा टीम प्रथम बॅटिंग करताना 31 धावा स्कोर कार्ड लावल्या. 32चा पाठलाग केला जातोय. आकुटप्प्याचा चेंडू सोडणार नाहीये. लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जाईल. आई कुर्लाई चषक चौकारांकरिता 4 धावा. थर्टीन रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात आपण पाहत आहेत सिद्धिविनायक कांदिवली संघाकडून. दोन्ही अनुभवशी फलंदाज संजय आणि पंकज ही जोडी आपण पाहत आहेत. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी खूप महत्वाचं असेल. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. टीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. एक धाव मिळेल. चांगली फेकी पाहायला मिळाली. अगदी अप्रतिम चेंडू थ्रो केला गेला. एकच धाव मिळेल. धावफलका धावा 14-14 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पंकज आपण पाहताय थर्ड हिटर फलंदाज. अगदी मोठमोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे परंतु त्याला थोडंसं शांत ठेवलंय. जरी एक षटकार त्यांच्या बॅटमधनं आलाय. मागच्या 2 बॉलवर 2 धावा इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. मिलिंदजी किने आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. 40+ खेळाडू सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत. धावफलका धावा 15. 15 या अंकावर. 17ची अजूनही गरज असेल. पुढील बॉल धावफलका धावा 15. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धावफलका धावा आहेत 16. 16 या अंकावर. 16 धावा धावफलकावर. अर्धा पल्ला जरूर पार केला गेलाय. विकेट गमावला नाहीये. आदित्य आपण पाहत आहेत. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवला गेलाय. लॉंगच्या डोक्यावरून येतोय हा ऐकुलाई चषक षटकार. 6 धावा. फुलकर धावा आहे 22 रन 22 अंकावर. 2 षटकार आतापर्यंत पंकजच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडस दूरवर राहिल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रिले थ्रो जरूर पाहायला मिळाला. तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरीने 24 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आता विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे कांद्रेपुरी या टीमची. 7 धाब्यांची जुनी 8 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. गोलंदाज पुढील बॉल आदित्य. हो यावेळेस अगदी डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. आता येणारे 12 बॉल 12 मध्ये 8 ची गरज असेल. या ऐकूया सुमधुर संगीत. आठ धाव्यांची आवश्यकता असेल.
इथून विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. गोलंदाज कोल्हे मार्कवर सज्ज होईल. शरद हो. इथून संजय पाटील क्लीन बोल्डच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय कांद्रेपुरी या टीमला. गॉन. इथून क्लीन बोल्डच्या माध्यमातून संजय पाटीलला परतावा लागला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 11 चेंडू आहेत आणि 8ची गरज. राहुल आलाय फलंदाज नवीन. शरद कडे एक चांगला अनुभव आपण पाहत आहेत. 11 चेंडू 8ची गरज असेल. पुढील बॉल. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदम बैल अगदी ड्रॉपिंग किसला पाय जरूर लागला गेलाय. त्याच कारणास्तव नो बॉल पंच दर्शवताय. धावफलकार धावा आहेत 2 पुढे जाईल. 26 धावा स्कोर कार्डवर. 6ची अजूनही गरज असेल. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. स्कोर कार्ड धावा आहेत 26. फ्री हिटचा बॉल असेल. पंकज 6 धाब्यांची गरज. इथून या बॉलवर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल का? फ्री हिटचा बॉल आहे. 6 धाब्यांची अजूनही गरज असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी असतील. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. चांगला झेल टिपला होता आदित्यच्या माध्यमातून. फ्री हिटच्या बॉलवर एक धांबेल. फलकर धावा 27. 5ची गरज. राहुल एका बाजूने आपण पाहत आहेत. धावफलका धावा 27. एक गडी बाद. येस फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ. राहुलला परतावा लागेल. दुसरा धक्का. गॉन. आणि 5ची अजूनही गरज असेल. पाच धाब्यांची आवश्यकता आहे. चांगल्या लाईन गोलंदाजी शरद आपण पाहत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी असतील. विनीत 11 विश्रामपूर. सरवले बी टीम. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस प्ले करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. दुर्गेशला आल्या पावली माघारी परतवलं गेलाय. तिसरा धक्का. गॉन. एकामागून एक धक्के दिले जात आहेत. अंकित आलाय नवीन फलंदाज. 5ची गरज आहे. म्हणजे 8 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता असेल. इथून दोन्ही डॉट बॉल पाहायला मिळतील का शरदच्या माध्यमातून. गोलंदाज पुढील बॉल.
ओहो फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. इथून मॅच फिनिश होतोय. वेल प्लेड असेल आणि हार्ड लक असेल वाघोबा वॉरियर्स राजनपटा टीम. सिद्धिविनायक वेल प्लेड. राजूजी भोईर आपण पाहत आहेत. इन ऍक्शन असतील सरावले 20 संघाकडनं. नेक्स्ट मॅच विनीत 11 विश्रामपूर आणि सरावले बी असा नेक्स्ट मॅच असेल.